आपल्या सर्वांना नेहमी प्रश्न पडत असेल की ग्रामीण भागातील विकासामध्ये महत्त्वाची भूमिका काय आणि या संदर्भातले आपण अनेक चित्रपट बघितलेत. त्या चित्रपटांमध्ये एक महत्त्वाचा म्हणजे स्वदेश नावाचा चित्रपट हा आपल्यापैकी सर्व प्रत्येकाने बघितलेला आहे. आणि स्वदेश चित्रपटामध्ये मोहन भार्गव म्हणजे शाहरुख खान हा आपलं उच्च शिक्षण घेऊन तो ग्रामीण भागामध्ये हा येतो आणि ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधाच्या विकासामध्ये आपला हातभार लावतो. कोणत्याही सरकारी पदावरती नसताना ह्या हातभार लावलेला असतो. पण यासाठी दरवेळेस आपल्याला मोठ्या शहरातनं ग्रामीण भागात येण्याची गरज आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आता ग्रामसेवक नावाचं एक पद जे आहे ते स्थापित आहे आणि ग्रामसेवक पदाची जी निर्मिती आहे ती महाराष्ट्र शासनामार्फत केली जाते. आता महाराष्ट्र शासन म्हणतोय म्हणजे काय? फक्त पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र शासनच असतं का? नाही. तर महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत ग्रामसेवकाची पदाची निर्मिती ही केली जाते. आता ग्रामसेवक जो असतो या ग्रामसेवकाचं महत्त्वपूर्ण काम काय? ग्रामीण स्तरावरती विकासाचा कामाचा आराखडा हा बनवणं, राज्यस्तर असेल केंद्रीय स्तरावरील ज्या योजना आहे त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे या ग्रामसेवकाच्या माध्यमातून केलं जात असतं. मग असेच जे ग्रामसेवक आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन लवकरच आपल्यासमोर एक मोठी जाहिरात घेऊन येत आहे आणि या माध्यमातून आपल्या सर्वांना मोहन भार्गव बनण्याची एक सुवर्ण संधी ही उपलब्ध होत आहे. मग आता ही मोहन भार्गव बनायचं आहे किंवा आपली स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची आहे तर ह्यासाठी अभ्यासाचं नियोजन हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आजचा हा आपला व्हिडिओ जो आहे तो काय? अभ्यासाचं नियोजन. पहिल्या प्रयत्नात पास होण्यासाठी अभ्यासाचं नियोजन हे आपल्याला करायचं आहे आणि अभ्यासाचं नियोजन करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय? की आपल्याला माहिती आहे की आपण काय करतोय, आपण किती अभ्यास करायचा आहे, या सगळ्या बाबींना आपण समोर ठेवून आजच्या व्हिडिओजमध्ये आपण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण पुढे जाण्यापूर्वी आपल्याला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ते आपल्याला जॉईनसुद्धा करायचं आहे. त्यासोबत इंस्टाग्रामसुद्धा आपण जॉईन करायचं आहे. ओके. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. आजचा व्हिडिओचं टायटल काय? पहिल्या प्रयत्नात पास होण्यासाठी अभ्यासाचे नियोजन. हे एक्झॅक्ट काय असावं जेणेकरून आपण या परीक्षेमध्ये सहजरित्या उत्तीर्ण होऊ शकू. मग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय असणार आहे की आपल्याला या परीक्षेचा आवाका माहीत असणं गरजेचं आहे. आवाका म्हणजे काय? या परीक्षेमध्ये विषय कोणते आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग विषयाच्या अनुषंगाने विचार केला तर ह्यामध्ये सुमारे आपल्याकडे 6 विषयांचा समावेश हा केला जातो. 5 विषयांचा समावेश, 5 ते 6 विषय यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे मराठी विषयाचा समावेश आहे. मराठी विषयामध्ये 15 प्रश्न विचारले जातात आणि एकूण 30 मार्कासाठी हा पेपर विचारला जातो. त्यानंतर इंग्रजी आहे, 15 प्रश्न 30 गुणासाठी आहे. सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणासाठी. बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुण. ह्यामध्ये गणितसुद्धा इन्क्लूड असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तांत्रिक घटक जो आहे या तांत्रिक घटकावरती सर्वाधिक भर असणार आहे. यामध्ये 40 प्रश्न विचारले जातात आणि 80 गुण या ठिकाणी दिले जातात. एकंदरीत विचार केला, प्रश्नांची संख्या बघितली तर 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. या 200 गुणावरती मेरिट ही ठरवली जाते आणि मेरिटनुसार आपलं काय सिलेक्शन हे केलं जातं. ओके. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामसेवक या पदासाठी जी भरती सुरू होणार आहे यासाठी आपली एक स्पेशल बॅच सुरू झालेली आहे. ती म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही सुरू आहे. आणि ह्या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय की ह्या बॅचमध्ये अनलिमिटेड वॉच टाईम आपल्याला उपलब्ध असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम म्हणजे काय? आपण कितीही वेळेस इथलचे व्हिडिओ ॲपमध्ये बघू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं, मॉक टेस्ट ही आपल्याला उपलब्ध असणार आहे. टेस्ट महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर PDF स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या ॲपमध्ये तुम्हाला नोट्स या उपलब्ध असणार आहे PDF फॉर्ममध्ये. त्याच्या तुम्ही झेरॉक्स करू शकतात. त्यानंतर व्हॅलिडिटी ही 1 वर्षाची असणार आहे. म्हणजे 1 वर्षापर्यंत तुमची बॅच तुम्ही ही बघू शकता. त्यामुळे कोणत्याही स्वरूपातलं तुम्हाला अडचण यामध्ये येणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी ही आपण करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या अंतर्गत ठेवलेली आहे. आता एवढ्या कमी फी का ठेवली गेली आहे? कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर ऑर्बिट अकॅडमी ही विद्यार्थ्यांसाठी आहे. ग्रामीण भागातील असेल, शहरी भागातील असेल, या विद्यार्थ्यांना कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त
परीक्षा कशा पास करता येऊ शकतात आणि परीक्षा उत्तीर्ण येऊन कशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या दरबारी आपण जाऊ शकतो, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. त्यामुळे आपण 499 रुपये ही आपली मिनिमम फी ठेवली गेलेली आहे. ओके, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण अभ्यासाचं नियोजन करतोय, तर अभ्यासाचं नियोजन करत असताना आपल्याला काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे. आत्ताच मी म्हणलो की आपल्याला विषय माहिती आहे, विषयांचं वर्गीकरण म्हणजे त्याचं स्पष्टता सुद्धा बघितली आपण. विषयांमध्ये 15 प्रश्न मराठीमध्ये आणि 30 गुणासाठी आहे. मग आता हे करत असताना मराठी हा काय असणार आहे, 12वीच्या आधारावरचं मराठी या ठिकाणी समाविष्ट असणार आहे. आणि या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रह हा आपला असणं गरजेचं आहे. यामध्ये समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या व्यतिरिक्त वाक्यरचना, वाक्याचे प्रकार, वाक्यातील चूक शोधणे यावर भर देणार आहोत. त्यानंतर व्याकरण, मराठी व्याकरणावरती भर देणार आहोत. यामध्ये शब्दांच्या जातीचा प्रयोग, समास, काळ आणि अलंकार या गोष्टींचा या ठिकाणी समावेश हा केला जाणार आहे. त्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि यांचा उपयोग यावरती आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके, यासोबत उत्तरावरील प्रश्न, या प्रश्नांचा आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅटफॉर्मवरती, करिअर ऑर्बिटच्या प्लॅटफॉर्मवर वृषाली मॅडम अतिशय सोप्या पद्धतीने आणि सरळ तुमच्या डोक्यामध्ये जाईल अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. त्यामुळे मराठीचा हा जो अभ्यासक्रम आहे हा लक्षात ठेवा. या अभ्यासक्रमामध्ये आपण ह्या पर्टिक्युलर या बाबींवरतीच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. यावरतीच लक्ष द्यायचं आणि ह्याचे 15 प्रश्न आपले चुकता कामा नाहीये. ओके, दुसरा घटक आहे इंग्रजी. इंग्रजी हा एक महत्त्वाचा घटक आहे. इंग्रजी करत असताना आपल्याला जनरल व्होकॅब्युलरी, सिनोनिम, अँटोनिम यावर फोकस करायचा आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर, कसं शब्द बनले पाहिजे, टाईप ऑफ सेंटेन्स अँड एरर अँड डिटेक्शन या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यानंतर ग्रामर हा घटक आहे. ग्रामर म्हणजे पार्ट ऑफ स्पीच असेल, सब्जेक्ट वर्ब असेल, ॲग्रीमेंट असेल, टेन्स असेल. त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचेस, व्हॉइस याचा समावेश असेल. यानंतर यूज ऑफ ॲडम्स, फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स यावर लक्ष देणार आहोत. आणि कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज या घटकावर आपण या ठिकाणी मुख्यतः लक्ष देणार आहोत. ओके, आणि ह्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला जगतपाल सर आहेत. जगतपाल सरांचा अनुभव हा प्रचंड आहे सरळ सेवेमध्ये, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचा अनुभव प्रचंड आहे. आणि ते सुमारे तुम्हाला क्लासरूम टीचिंगमध्येच आपल्याला काय करताय की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनसुद्धा आपल्याला प्रत्येक टॉपिकनुसार इंट्रोड्यूस करत असतात. त्यामुळे त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही जॉईन करताल, तुम्हाला लक्षात येतील या संदर्भामध्ये बाबी. हे टॉपिक आपल्याला प्रामुख्याने करायचे. या संदर्भामध्ये सामान्य ज्ञान 12वीचा घटक आहे. सामान्य ज्ञान अंतर्गत आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्रामशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन आणि कार्य, आणि त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक. आता हा 5 वाक्यातला किंवा 5 पॉईंटमध्ये तुम्हाला हा सिलेबस वाटत असेल जीकेचा, पण हे 5 मुद्दे काय आहे, प्रचंड मोठे अथांग समुद्राप्रमाणे यांची स्थिती आहे. यामध्ये आपल्याला गणेश शिंदे सर असेल, म्हणजे स्वतः मी असेल, राहुल नावंदर सर असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला यातील बेसिक जे घटक आहे ते समजायला सोपं जाईल आणि तुम्ही लॉजिकवरती उत्तरापर्यंत पोहोचायला सक्षम असणार आहात. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आपल्या क्लास नोट्स प्लस आपले क्लासरूम टीचिंग याचा नक्कीच फायदा हा होणार आहे. यानंतर बौद्धिक चाचणी, गणित आणि बौद्धिक चाचणी हा घटक येतो. या गणित आणि बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन आणि आकलन याचा समावेश असणार आहे. तर्क आधारित प्रश्न असणार आहे आणि अंकगणित आधारित प्रश्न यांचा समावेश यामध्ये केला जातोय. आणि यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट फॅकल्टी आहे, ती म्हणजे विकी वडकुते सर. आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही इतके इन्स्पायर होताल की तुम्हाला गणितामध्ये नंतर भविष्यामध्ये कधीही अडचण येणार नाही, अशा सोप्या पद्धतीने सरांच्या माध्यमातून शिकवलं हे जात आहे. यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, ज्यावरती सुमारे 40 प्रश्न असतात, तो म्हणजे तांत्रिक घटक.
तांत्रिक घटकांतर्गत आपल्याला समाजशास्त्रविषयक ज्ञान असणारे आपल्याला आवश्यक असणारे, यामध्ये समाज मानसशास्त्र काय आहे, समुदाय संस्था काय आहे, समाज सुधारकांचे योगदान काय आहे, सामाजिक समस्या कोणत्या आहे आणि सामाजिक योजना आणि सामाजिक कार्य हे काय आहे. कारण की ग्रामविकास पदावरती ग्रामविकास अधिकारी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात त्या पदावरती गेल्यानंतर, ग्रामसेवक पदावरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक तुमची अंदाज जो आहे तो येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला समाजशास्त्रविषयक ज्ञान हे तुम्हाला या ठिकाणी गरजेचं केलं आहे. यानंतर दुसरा घटक आहे पंचायत राज व्यवस्था काय आहे, 73वी घटनादुरुस्ती काय, 73-74वी घटनादुरुस्ती काय, ग्रामीण भागामध्ये त्याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो. कारण की तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे आणि ग्रामीण भागाचा विकास करत असताना आपल्याला 73व्या घटनादुरुस्तीने अधिकार काय भेटलेत किंवा काय काय ग्रामीण स्तरावर होऊ शकतं याचा आपल्याला आढावा माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे पंचायती राज व्यवस्था हा एक महत्त्वाचा घटक आहे. यानंतरचा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, ग्रामीण भाग हा मुख्यतः कृषी आधारित असतो आणि कृषी आधारित असल्यामुळे कृषी विषयक ज्ञान हे आपल्याला गरजेचं आहे. त्या आधारावरती आपण ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका ही निभावणार आहोत. कृषी मूलतत्वे समाविष्ट असणारे पीक उत्पादन व तंत्रज्ञान, फलोत्पादन, त्यानंतर पीक संरक्षण, त्यानंतर कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती यांचा समावेश असणारे कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पद्धती, त्यानंतर पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग याचा समावेश असणारे, त्यानंतर सेंद्रिय शेती असणारे, कृषी आधारित उद्योग असणारे, त्यानंतर मृदा संवर्धन असेल, जल संवर्धन असेल आणि जल व्यवस्थापन असेल याचा समावेश असणारे आणि पर्यावरणीय बदल याचा प्रामुख्याने यामध्ये समावेश केला जाणार आहे. हे लक्षात ठेवा, हा तांत्रिक घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या इथं तांत्रिक घटक करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तांत्रिक घटक अतिशय विद्वान आणि अतिशय अनुभवी असलेले कृषी महाविद्यालयातील शिक्षक असतील त्यांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. आणि ह्या संदर्भामध्ये तुम्हाला एक 10 ते 15 तारखेनंतर आपले तांत्रिक घटकाचे लेक्चर्स हे आपण सुरू करणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा परीक्षेमध्ये दिसून येईल आणि परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त मार्क हे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून जातील. त्यानंतर तांत्रिक घटकामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे इतरमध्ये आपत्ती व्यवस्थापन असेल, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, केंद्र व राज्य नियंत्रण सकृत ग्रामीण विकासाच्या विविध मूलभूत संकल्पना असतील याचा समावेश असेल आणि संगणक ज्ञान जे आहे या संदर्भामध्ये आपल्याला मुख्यतः प्रश्न विचारले जातात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 या संदर्भामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा काय झाला, अभ्यासाचे टप्पे झालेत. अभ्यासाला मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्याला चॉप केलंय म्हणजे कट केलाय आणि तुमच्यासमोर उपस्थित केलाय. याच्या बाहेरचा सिलेबस किंवा याच्या बाहेर आपल्याला कोणताही टॉपिक करायचा नाहीये आणि येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपले हे सगळे टॉपिक हे आपले सहजरित्या कव्हर होणार आहेत. आणि ह्या संदर्भामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ मानला जातो जो की आपल्या प्रत्येक परीक्षेमध्ये हा महत्त्वाचा आहे आणि जी केचा हा जो सेक्शन असेल तो महत्त्वाचा असतो. आणि ह्या जी केच्या सेक्शनसाठी आपण स्टेट बोर्डची बॅच जी आहे सुरू करत आहोत. मग ह्या स्टेट बोर्डच्या बॅचमध्ये काय असणार आहे, 6वी ते 12वी पर्यंतचे जेवढे बुक्स आहेत या पुस्तकांचा तुम्हाला छान पद्धतीमध्ये शिकवलं जाणार आहे आणि त्यामागच्या तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या स्पष्ट केल्या जाणार आहेत आणि यासोबत तुम्हाला PDF स्वरूपामध्ये याच्या नोट्स भेटणार आहेत. म्हणजे नोट्स प्लस टीचिंग या दोन्ही गोष्टी कव्हर होणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्वरूपातली स्टेट बोर्डच्या संदर्भातली अडचण येणार नाहीये आणि हे फक्त आपल्या परीक्षेलाच नव्हे, सरळ सेवेमध्येच नाही तर तुम्ही जेवढ्याही परीक्षेत तयारी करत असाल या सगळ्यासाठी हा मस्ट रेफरन्स आहे. यानंतर तुम्हाला याची वैशिष्ट्य असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे, त्यानंतर मॉक टेस्ट याच्या घेतल्या जाणार आहेत, PDF नोट्स असणार आहे आणि व्हॅलिडिटी जी आहे 1 वर्षाची व्हॅलिडिटी आपण यासाठी देत आहोत. आणि 1 वर्षा व्यतिरिक्त तुमचे डाऊट सेशन सुद्धा आपण कंडक्ट करणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्टेट बोर्डमधला कोणताही प्रश्न त्या तुमचा अडणार नाही आणि GK मध्ये सुद्धा तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची काय, ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही केवळ 799 रुपयामध्ये आपल्याला PDF नोट्स सहित आणि लेक्चर सहित ही 1 वर्षासाठी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. PDF नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत, तुम्हाला त्या नोट्स वापरता येणार आहेत. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं
आपण ज्या ग्रामसेवकाच्या पदासाठी तयारी करतोय यासाठी पुस्तकांची यादी असणं गरजेचं आहे. आणि पुस्तकांची यादी काय असावी, पुस्तक कोणते वापरावेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा की ग्रामसेवक भरतीसाठी तांत्रिक विभाग हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, कारण यावर 40 प्रश्न 80 गुणासाठी असतात, विचारले जातात. TCS IPPS पॅटर्ननुसार सुधारित बुक लिस्ट ही तुमच्यासमोर मी आता घेऊन आलेलो आहे. आणि सुधारित बुक लिस्टमध्ये आपण मराठी हा जो सेक्शन आहे, या मराठी सेक्शनसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं आणि मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आपल्याला रेफर करायचं आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण जे आहे नियम आणि सरावासाठी सर्वोत्तम पद्धतीचं पुस्तक हे मानलं जातं. मोरा वळंबेचं सुगम मराठी व्याकरण आहे, शुद्ध लेखन व्याकरणाचा मूलभूत संकल्पनासाठी हे बेस्ट पुस्तक आहे. या 2 पुस्तकापैकी कोणतंही एक पुस्तक घ्यायचं आहे आणि एक पुस्तक आपल्याला काय करायचं आहे, आपल्यासोबत बाळगायचं. म्हणजे एका पुस्तकाचा चांगला अभ्यास करायचा आहे. जर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही कॅरी करत असाल तर त्याला A to Z वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्या सोबतीला आपल्याला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आपल्या हाताशी ठेवायचं आहे. त्यानंतर इंग्रजी हा जो विषय आहे, या इंग्रजीसाठी आपल्याला काय करायचं आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे इंग्लिश ग्रामर म्हणून सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरणासह आपल्यासमोर उपस्थित केलेलं हे पुस्तक आहे आणि अतिशय साधं आणि सोप्या भाषेतलं आहे. त्यामुळे आपल्याला लगेच ह्यातल्या कन्सेप्ट हे आपल्या डोक्यामध्ये घुसतील. त्याचबरोबर MJ शेख सरांचं इंग्लिश ग्रामर आहे, नियम आणि सरावासाठी हे सर्वोत्तम पुस्तक मानलं जातं. त्यानंतर TCS IBPS व्होकॅब्युलरीसाठी मागील वर्षातील काय जे सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, आयडम्स असतील याची तयारी आपल्याला यामध्ये करायची आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये मी तुम्हाला 2 रेफरन्स सांगितले, बाळासाहेब शिंदे सर आणि MJ शेख सर यांच्या रेफरन्सला आपल्याला हे करायचं आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, या दोन्हीमध्ये आपल्या क्लासमध्ये ज्या नोट्स बनवल्या जातील त्या तुम्हाला मस्ट आहे सोबत करायचं. म्हणजे तुम्हाला ह्या 2 गोष्टी समजल्यात तर तुम्हाला नोट्स म्हणजे अतिशय सोप्या आणि सहजरित्या तुम्हाला समजून जातील, किंवा नोट्स वाचल्यात तर हे तुम्हाला अतिशय सोपं वाटणार आहे. म्हणजे ह्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही आहे, एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्या नोट्स ह्या उपलब्ध असणार आहेत. यानंतर तांत्रिक घटक आहे, महत्त्वाचा आहे, 40 गुणासाठी आहे. 40 प्रश्न इंटू 2 इज इक्वल टू 80 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जातो, हा सेक्शन. आणि यामध्ये कृषी आणि ग्राम प्रशासन यावरती भर असतो. यामध्ये कृषीशास्त्र हा जो घटक आहे यासाठी हर्षल पाटील सर जे आहेत त्यांचं पुस्तक आपल्याला हे करायचं आहे. आणि ज्या ताज्या आकडेवारी आहे, कृषी डायरी नावाचं महाराष्ट्र शासनाची कृषी डायरी आहे, त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्यानंतर पंचायत राजसाठी किशोर लवटे सर जे आहेत त्यांचा उपयोग करायचा आहे. आणि शासकीय योजना ज्या आहेत, केंद्र राज्य सरकारच्या ग्रामीण विकासाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, ह्या सगळ्या काय तांत्रिक घटकामध्ये ज्याचा समावेश होईल. यानंतर बौद्धिक चाचणी व अंकगणित यासाठी जास्तीत जास्त आपण काय सचिन ढवळे सर जे आहेत त्यांचं पुस्तक आपण रेफर करूयात. गणित बुद्धिमापन चाचणीसाठी त्यानंतर सतीश जोशी सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स असेल, नितीन महालेंचं कोकळ्या प्रकाशन अंकगणितासाठी उत्तम आहे. यापैकी सगळेच पुस्तक आपल्याला वापरायचे का नाही, कोणतंही एक पुस्तक आपल्याला रेफर करायचं आहे. सगळे पुस्तक घेऊन बसायचे नाही. सर एवढे मोठे पुस्तकं कसे होणार 2 महिन्यामध्ये, अजिबात नाही. तुम्हाला जेवढे सांगितले तेवढ्यामध्ये त्या घटकासाठी तेवढंच पुस्तक वाचायचं आहे. आणि या संदर्भामध्ये आपण मेंटरिंगचं जो सेशन घेणार आहोत त्या सेशनमध्ये सुद्धा तुम्हाला यातल्या अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे आपली बॅच लवकरात लवकर जॉईन करायची आहे. त्यानंतर 5वां आणि सगळ्यात महत्त्वाचा सामान्य ज्ञान, यामध्ये एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, बेसिक आहे आणि सरळ सेवाचं बायबल म्हटलं जातं. त्यामुळे तात्याचा ठोकळा हा आपल्याला कॅरी करायचा आहे. यासोबत घडामोडी संदर्भात परिक्रमा नावाचं मॅगझिन आहे, या मॅगझिनचा तुम्ही उपयोग करू शकता. किंवा सिम्प्लिफाईड नावाचं मॅगझिन जे आहे चालू घडामोडीचं, याचा तुम्ही उपयोग करू शकतात. या 2 गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग हा करायचा आहे आणि या माध्यमातून आपल्याला ग्रामसेवक पदाचं यश मिळवायचं आहे. या संदर्भामध्ये ऑर्बिट आपल्या माध्यमातून तुम्हाला नोट्स ह्या पुरवल्या जाणार आहे. यासोबतच करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला सरळ सेवेच्या संदर्भामध्ये 2025-26 ची बॅच आपण सुरू आहेत आपल्याला 26 मध्ये. यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, नगर परिषद, महानगरपालिका, कृषी विभाग, पोलीस भरती असेल, त्यानंतर वन विभाग, आरोग्य भरती, ग्राम विकास भरती, इतर
सर्व सरळ सेवाच्या परीक्षांची तयारी आपण करून घेतो. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि सोबतच मराठी, गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि जो विषय इथं मेन्शन आहे तो म्हणजे तांत्रिक घटक, याचा सुद्धा आपण या ठिकाणी समावेश हा केलेला आहे. आणि याची फी किती आहे? केवळ 999. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये आपली सर्वात कमी फी आहे आणि ह्या फीवरती महाराष्ट्रामध्ये कोणताही तुम्हाला क्लास उपलब्ध करू देणार नाही आणि देत असेल तर केवळ रेकॉर्डेड लेक्चर देणार आहे. त्यामुळे आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये लाईव्ह लेक्चर आपले डेलीमध्ये चालू आहे आणि यासाठी पॅटर्न वापरतो आपण MPSC, TCS आणि IPPS पॅटर्ननुसार आपण इथं जातोय. आणि वैशिष्ट्य काय ह्या बॅचची? अनलिमिटेड वॉच टाईम आहे, मॉक टेस्ट उपलब्ध आहे, PDF नोट्स आहे, व्हॅलिडिटी 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि 3000 प्लस प्रश्नांचा सराव या प्लॅटफॉर्मवरती केला जाणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने यामध्ये ॲडिशन होत आहे. त्यामुळे तुम्ही वेळ दवडू नका आणि लवकरच करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन व्हा आणि ग्रामसेवक या पदावर सुद्धा रुजू व्हा. ग्रामसेवक व्यतिरिक्त जेवढ्याही सरळ सेवेच्या परीक्षा येतात यासाठी आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. थँक्यू.